भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत। एकीकडे या सर्व बाबी समोर येत असताना आता दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर थेट अटकेची कारवाई करावी अशी मागणी केली। सोबतच त्यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही सडकून टीका केली। राज्यात महिलांचं शोषण होत असताना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे अजूनही शांत का असा सवाल त्यांनी विचारला। सुनेत्रा पवार आणि आदिती तटकरे या प्रकरणी कधी बोलणार आहेत? या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काय जबाबदारी पार पाडली असे काही सवाल अंधारेंनी विचारले। चाकणकरवर तर आता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात। पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं, पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि महत्त्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोझर कधी चालवला जाणार आहे, समता पतसंस्थेचं काय, हे सगळे प्रश्न आता फडणवीस साहेब असं होऊ नये की तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल लोकांना शंका याव्या। सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती सगळं ठीक आहे, पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाही आहे तुमच्याकडे दुसरं। पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्त्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे, ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे, पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही। आदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणत आहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा। फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा। मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षीनबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.